नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर उद्या आहे नागपंचमी. नागपंचमी आणि श्रावण महिन्यातला सोमवार हा एकत्र आलेला आहे. त्याच्यामुळे हा योग ना दुर्मिळ योग आहे. त्या दिवशी केलेले सेवेचं फळ किंवा उपायाचं फळ आपल्याला लाखो पटीने मिळत असतं. त्याच्यामुळे उद्या नागपंचमी आहे. तर नागोबाची पूजा कशी करायची कृतीमधून मी तुम्हाला आज दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण त्या दिवशी नागोबाची पूजा केली ना, तर आपल्या आयुष्यात जे काही संकट असतात, दुःख असतात, ते दूर होत असतात. नागोबाची पूजा करणं म्हणजे साक्षात भगवान विष्णूंची पूजा करणं असतं. त्याच्यामुळे जिथे भगवान विष्णूंची पूजा केली जाते तिथं माता लक्ष्मी सदैव नांदत असते. तर ही पूजा कशी करायची चला बघूया. तर इथे बघू शकता मी पूजाची तयारी सगळी केलेली आहे. खूप सोपी पूजा आहे, जास्त काहीच अवघड नाहीये. तर गणपती बाप्पांची प्रतिभा म्हणून आपल्याला मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे. कारण कोणतीही पूजा आपण गणपती बाप्पांच्या नामस्मरणानेच करत असतो, त्यांच्या नावाने सुरुवात करत असतो. तर इथे बघा मी जोडपान ठेवलं नागवेडीचं, त्याच्यावर थोडीशी अक्षता टाकली आणि सुपारी ठेवली. त्याच्यानंतर इथे मी नागोबा काढले तर एका कोऱ्या पेजवर 5, 7, 11 अशा विषम संख्येमध्ये तुम्ही नागोबा काढू शकता. त्यांना मी आता हळदी कुंकू लावते. त्याच्यानंतर अष्टगंध हळदी कुंकू असे लावते. तरी तुम्ही नागोबाची पूजा जर केली, तुम्ही ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष आहे तो सुद्धा दूर होण्यास मदत होत असते. जर त्याच्यामुळे तुम्ही उद्या ही पूजा नक्की करा. तर इथे मी आता इथे आपण कापसाची वस्त्रमाळ पण घालणार आहोत. तर कापसाची वस्त्रमाळ घालायची, त्याच्यानंतर दुर्वा आघाड्याची पण तुम्ही घालू शकता. पण आता इथे माझ्याकडे नाहीये म्हणून मी घालत नाहीये, तर उद्या मी आणून घेईन. त्याच्यानंतर गणपती बाप्पांना सुद्धा तुम्ही 121 दुर्वाची जोडी अर्पण करू शकता. आता फक्त मी तुम्हाला करून दाखवते. बाकी दुसरं आपण जे काही मी तुम्हाला सांगते किंवा जे काही कसं करायचं ते सर्व तुम्हाला उद्या करायचं आहे. कोणीही पूजा करू शकतं असं नाही, महिलाच म्हणून पुरुष सुद्धा ही पूजा करू शकता. तर बघू शकता इथं मस्त वस्त्रमाळ घातली मी. त्याच्यानंतर दिवा वगैरे लावून घेतलेला आहे. आता आपल्याला फुल अर्पण करायचं. फुलं वगैरे फुलांचा हार पण तुम्ही अर्पण करू शकता. आणि त्याच्यानंतर इथे नैवेद्यामध्ये त्यांना आपल्याला गूळ, फुटाणे, त्याच्यानंतर ज्या ज्वारीच्या लाह्या असतात ना त्या सुद्धा तुम्ही इथे दाखवायच्या आहे. कारण ज्वारीच्या लाह्याला खूप जास्त मान असतो, त्यामुळे इथे दुधाचं पण नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे. त्या बनवू शकता. तर इथे बघा गणपती बाप्पांना मी अष्टगंध हळदी कुंकू लावून घेतलं आणि इथे मी नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. तर अशा मधल्या 2 बोटांनी आपल्याला चौकोन काढायचा, भरीव चौकोन काढायचा आणि त्याच्यावर नैवेद्य ठेवायचा आहे. तर उद्याच्या नैवेद्यामध्ये कानोल्याचा पण खूप जास्त मान असतो, म्हणजे नागोबाच्या पंचमीची जी काही पूजा असते ना त्याच्यामध्ये. तर आता आज मी काही केलेलं नाही, पण तुम्ही उद्या कानोले म्हणजे पूर्णाचे कानोले असतात उकडलेले, तर त्याची पण तुम्ही व्यवस्थित त्याचा पण नैवेद्य दाखवू शकता उद्या. तर त्याची डिटेल माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर तशी दिलेलीच आहे मी. त्यानंतर बघा आता पूजा सगळं झालेली आहे. मग आपल्याला कापूर दीपाने मस्त नागोबांना ओवाळून घ्यायचं. तर इथे तुम्हाला नागोबाची आरती येत असेल तर तुम्ही ती पण करू शकता. तर आय होप तुम्हाला समजलं असेल कृतीमधून कशी पूजा करायची काय ते. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आपल्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.